श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायकांचा अनुभव सांगत असताना आता आपल्याला एकामागे एक अनेक श्रेष्ठ अशा संतांच्या कथा आपल्याला ऐकायला मिळत आहेत. गोड अशा कथा. तुकाराम माऊलीच्या कथा सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलीच्या सांगितलं, जनाईच्या सांगितलं, मुक्ताईच्या सांगितलं. आता एकनाथ महाराजांची कथा तुम्हाला मी सांगणार आहे. देव आपल्यासाठी धावून येत असतो. ज्या वेळेला मनातून आपण देवाला हाक मारत असतो, देव आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहत नाही. परंतु त्या प्रकारे आपली भक्ती पाहिजे, त्या प्रकारे आपली हाक पाहिजे. आपली हाक कशी आहे तसंच आपल्याला सुद्धा देव प्रसन्न होणार आहे. तर देव भक्तासाठी आईचं रूप घेत असतो. देव भक्तासाठी आईचं रूप घेत असतो हे आपण ऐकलो. पण देव भक्तासाठी नौकर बनतो, नौकर होऊन त्यांच्या घरी पाणी भरतो, हे आता आपण या कथेतून ऐकणार आहोत. तर चला मग आपण ती कथा ऐकायला सुरुवात करूत. पांडुरंग हरी वासुदेव हरी. या पंढरपूरच्या अनेक लीला, अनेक कथा आहेत पांडुरंग परमात्म्याच्या. भरपूर असं सांगण्यासारखं आहे, पण तेवढासा अभ्यास पाहिजे. एका ओळीवरून सांगणारे कीर्तनकार भरपूर काही सांगतात आणि आपल्याला ऐकायला सुद्धा वेळ मिळत नाही. आपण कुठं जाऊन बसून ऐकत नाही. गीतेमधून भरपूर काही सांगतात, ज्ञानेश्वरीमधून भरपूर काही सांगतात, रामायणामधून सांगतात, महादेवाचं शिवपुराणामधून सांगतात, शिवलीलामृत परमरस शिवपाठामधून, हरिपाठामधून अनेक देवांच्या लीला आपल्याला ऐकायला मिळतात. पण आपण त्या ठिकाणी जाऊन एकाग्र चित्तानं ऐकण्याला आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून आता आपल्याला असं मोठाडी का होईना सर्व संतांच्या गाठी भेटी आणि सर्व संतांची माहिती आपल्याला मिळते. आणि आजकालच्या मुलांना शाळेत जाणाऱ्या या कथा माहिती नाहीत. तुकाराम महाराज म्हणजे कोण, एकनाथ महाराज म्हणजे कोण, हे सगळी माहिती आईवडिलांना लेकरांपर्यंत पोहोचायला पाहिजे. फक्त लोकांना आता लेकरांना लहान लहान दसरा आल्यानंतर रावण तेवढा माहिती आहे आणि रामनवमी आल्यानंतर श्रीराम तेवढे माहीत आहेत. परंतु त्याच्यामधली अहिल्या यांना माहिती नाही, लेकरांना कैकेयी माहिती नाही, शूर्पणखा माहिती नाही, सीतामाता माहिती आहे. असं म्हणून बारीक बारीक गोष्टी आणि बारीक बारीक कथेतून जर ऐकले तर सगळं काही लेकरांना माहिती होणार आहे. आणि त्या पद्धतीनं त्या मार्गानं मग आपली मुलं चांगल्या संस्कारामध्ये वाढतील, एवढीच माझी इच्छा आहे आणि माझी अपेक्षा आहे की आजकालच्या पिढीनं न बिघडता सगळे देवादिकाचे पुस्तकं वाचवावं, ग्रंथ वाचावं, भागवत गीता वाचावं, हे सगळे वाचावं. देवादिकाचे मोबाईलवर सुद्धा भरपूर काही कथा निघाले, सगळे काही ऐकावं असं वाटतं मला. परंतु ते सोडून देऊन दुसरंच बघण्यामध्ये आपल्या आजकालची तरुण पिढी गुंग झालेली आहे. तर त्यांच्यासाठी मी छोट्या त्यांना समजतील अशा ढोबळ भाषेत, माझी जशी भाषा आहे त्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर मग गोदावरीच्या नदी किनारी असलेले पैठण हे गाव आणि त्या गावामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घरी सतत वारकरी यायचे
अनेक त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी सगळे भक्त मंडळी यायचे. आणि एकनाथ महाराजांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई. आणि रोज त्यांच्या घरामध्ये गर्दी राहायची, येणारे जाणारे इकडले तिकडले सगळे. एकनाथ महाराज दयाळू होते आणि शांत स्वभावाचे, दयाळू होते आणि परोपकारी होते. पशुपक्ष्यावर दया करायची, माणसावर दया करायची आणि सगळ्यांमध्ये देव पाहायचे. ज्यांनाही आपण दया करतो त्याच्यामध्ये देव समजून पाहायचे, असा त्यांचा स्वभाव होता. आणि हे करत असताना त्यांची पत्नी गिरिजाबाई आपल्या वाड्याला स्वच्छता राखायची, अंगण झाडून स्वच्छ ठेवायची, रांगोळ्या काढायची, आपलं घर स्वच्छ ठेवायचे. आपल्या पतीकडे भरपूर वारकरी येतात, गावातील मंडळी येतात, कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी येतात, भरपूर लोक येतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय गिरिजाबाई करायची. हे करत असताना पाणी गोदावरीच्या नदीहून पाणी आणायचं. भरपूर असे हंड्यावर हंडे आणून एक एक हंडे रिकामे होत चालायचे. पाणी संपलं म्हणलं तर गिरिजाबाईला वाटायचं की आता पाणी संपायला लागलं, आपण आणावंच लागल. असं नुसतं पाणी आणण्यावर तिनं राहायची, स्वयंपाक करायची आणि येणाऱ्या मंडळीला पूजा केल्यानंतर लावून घेण्यासाठी चंदन उगाळायचं सुद्धा काम गिरिजाबाई करायची. आणि एकनाथ महाराजांना सुद्धा वाटायचं की बाबा आपण सुद्धा घरी कामाला हातभार लावावं. परंतु ते काम करत असताना गावातील मंडळी, बाहेर गावातील भक्त मंडळी सगळे आल्यानंतर त्यांच्यासोबत बोलण्यामध्ये, प्रवचन सांगण्यामध्ये त्यांचा वेळ जायचा आणि त्यांना काम करण्यासाठी वेळच मिळायचा नाही. असं करता करता गिरिजाबाई थकून गेल्या. भरपूर स्वयंपाक करायचा, येणाऱ्या जाणाऱ्याला चहा, हे सगळं पाहणं. हे करत असताना गिरिजाबाई थकल्यासारखं वाटलं गिरिजाबाईला. पायावरती सूज यायला लागली आणि पाणी संपलं म्हणल्यानंतर थकून चालल्या आणि आता पाणी आणायचं कसं ही चिंता पडायला लागली. आणि असं करता करता गिरिजाबाईच्या मनामध्ये एक विचार आला आणि तिनं आपल्या पतीला बोलून दाखवलं की बाबा आता माझ्यानं हे पाणी वगैरे भरणं होत नाहीत आणि जीव थकल्यासारखं झालेला आहे आणि आपल्या घरी तरी वर्दळ भरपूर आहे, येणार जाणार सर्वजण आहे. रोजचे आपले काम, स्वयंपाक करणे, नदीहून पाणी आणणे आणि येणाऱ्या भक्तांसाठी गोपीचंदनाचा टिळा लावण्यासाठी गोपीचंदन लाकडावरती घासून चंदन काढणे, लोण्यासारखं मऊ असं चंदन काढणे, हे सगळे कामं करण्यासाठी आपल्याला एखादी नोकर मिळाला तर खूप चांगलं होईल. असं आपल्या पतीसोबत चर्चा केली. आणि ही चर्चा करत असताना त्यांच्या पतीला पण, एकनाथ महाराजांना पण खरं वाटलं. परंतु आपल्या गावात तसा, या पैठण नगरीमध्ये असा काम करेल असा कुणीही माणूस आपल्या लक्षात येत नाही. कुणीही काम करण्यासारखं त्यांना दिसतच नव्हतं. मग असं करता करता एका दिवशी वैकुंठनाथ स्वतः पांडुरंग परमात्म्याच्या मनामध्ये आलं की गिरिजा मातेच्या हाताखाली जर आपण जाऊन काम केलं तर कसं होईल, काय होईल. आणि माऊली थकल्यासारखी झाली आहे आणि आपण स्वतः तिथं जायला पाहिजे. एकनाथ महाराजांची भक्ती पाहून देवाच्या मनात प्रेम दाटून आलं, कंठ दाटून आला आणि गहिवरून येऊन पांडुरंग परमात्मा विचार केले की आपण जाऊन गिरिजा मातेची मदत केली पाहिजे. आणि तिथून त्यांनी पैठणला आले. पैठणला आल्यानंतर एका नौकराची वेशभूषा
नौकराचं रूप धारण करून एकनाथ महाराजांच्या घरी गेले आणि दारापाशी जाऊन म्हणायला लागले, हे माते, गिरिजा माता समोरच बसलेली होती, हे माते, आपल्याकडे काही काम असेल तर मला द्यावं आणि मी ते काम आनंदानं करीन. आणि आत्ताच मी येत असताना मला माहिती झालं की तुम्ही थकल्यासारखे झालात आणि हे काम तुम्हाला आता शक्य नाही, म्हणून मी इथं आलेला आहे आणि मी सर्व कामं तुम्ही सांगितलेले आनंदानं करीन. असं म्हणल्यानंतर गिरिजा मातेला खूप आनंद झाला आणि तिनं सांगितलं की हे बाबा, तू तरी एवढासा आहेस आणि या गोदावरीच्या नदीचं पाणी आणता आणता तू थकून जाशील, तुझ्यानं हे काम नाही होणार. आणि त्याच्याकडे बघितलं तर आनंदानं असं चेहरा, आनंदाच्या बहारात हसत हसत बोलणारा. मग गिरिजा मातेने विचारलं की बाळा, तुझं नाव काय आहे? तर त्यावेळेला पांडुरंग परमात्म्यानं जे अवतार धारण केले होते नौकराचं, त्याने सांगितलं, हे माते, माझं नाव श्रीखंड आहे. म्हणल्यानंतर निरखून गिरिजा मातेनं पाहिलं आणि किती गोंडस मुलगा आहे आणि तुझ्यानं हे काम होणार नाही, तुझे कोमल हात आहेत, तू नाजूक आहेस आणि तू पाणी आणता आणता थकून जाशील. असं म्हणल्यानंतर श्रीखंड म्हणायला लागला, मी माते, आपण काही काळजी करायचं नाही, मी सर्व काही पाणी तुम्हाला कमी न पडू देता मी पाणी भरीन, मी वाड्याची स्वच्छता राखन, गोपीचंदन उगाळून देईन आणि कोण येतील जातील त्यांच्याकडे लक्ष ठेवीन आणि तुम्ही नुसतं स्वयंपाकाचं पहा. असं सांगून मी आजपासून तुमच्या घरी नौकर म्हणून मी राहीन, असं श्रीखंड्याने सांगितले. श्रीखंड्या म्हणजे साक्षात वैकुंठनाथ परमात्मा पांडुरंग. बघा, देव कोणत्या कामाला येत असतं, देवाला किती दया येत असते, या कथेतून आपल्याला समजतच असेल. आणि तिनं एकनाथ महाराज ज्या वेळेला सर्व भक्त मंडळीला घेऊन बसले होते, धावत धावत जाऊन त्यांच्या कानावरती घातलं, अहो ऐकलात का, आपल्याकडे एक नौकर आलेला आहे आणि त्याचं नाव श्रीखंड आहे आणि तो काम करायला तयार आहे. असं म्हणल्यानंतर त्या सभेतून उठून येऊन एकनाथ महाराजांनी त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं श्रीखंड्याच्या आणि म्हणायला लागले, एकदम आपल्या पोटच्या मुलासारखं प्रेम दाखवले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवलं आणि बाळा, तू एवढं काम कसं करशील, तू लहान आहेस, तुझ्या हाताने हे काम होणार नाही. असं म्हणल्यानंतर हसत श्रीखंड्यानं उत्तर दिला, मी कोणत्याही कामाची तक्रार तुमच्याकडे येऊ देणार नाही, मी सगळे कामं हसतमुखाने करेन. असं म्हणल्यानंतर मला फक्त तुम्ही माझ्या पोटासाठी भाकरी तेवढ्या द्या. असं म्हणल्यानंतर गिरिजेला सांगितले, एकनाथ महाराज, जा गिरिजे, याला स्वयंपाक घरात घेऊन जा आणि अगोदर पोटभर जेवायला दे. असं म्हणल्यानंतर गिरिजा माता नेऊन जेवायला वाढले आणि लगेच कावड घेऊन गोदावरी नदीचं पाणी आणण्यासाठी श्रीखंड्या तयार झाला. दिवसभर पाणी आणायचं, आपला वाडा स्वच्छ झाडून काढायचा, चंदन उगाळून द्यायचं, येणार जाणाऱ्याकडे लक्ष ठेवायचं. असं काम करत राहिला. वर्षानुवर्षे चालले. पाणी भरण्याचं काम देवाचं चालू आहे. आणि येणार जाणार म्हणायला लागले की बाबा, हे तुमच्या घरी जो नौकर आहे तो सतत हसत राहतो आणि एवढं पाणी भरतो तरी सुद्धा तो थकत नाही आणि सगळ्यांना हसत हसत बोलत असतो. असं संभ्रमात पडले गावातले लोक, येणारे मंडळी, सर्वजण. एवढं करत असताना एक गणू नावाचा आणि विठू नावाचा गुराखी होता आणि गणू नावाचा त्याचा मित्र होता. हे दोघं मिळून एका दिवशी आले आणि श्रीखंड्याला म्हणायला लागले, अरे श्रीखंड्या, तू एवढं काम करतोस, थकत नाहीस का रे? तुला थकवा वगैरे येत नाही का? तू किती पाणी वाहतोस, एवढा वाडा झाडतोस आणि तुला थकवा येत नाही का? असं म्हणल्यानंतर
श्रीखंड्याने हसत उत्तर दिले की बाबा, आपलं काम आपण आनंदानं केलं पाहिजे. काम करत असताना थकायचं नसतं, आनंदानं काम केल्यानंतर थकवा येत नसतो असं सांगून विटू आणि गणू हे दोघं श्रीखंड्याचे मित्र झाले. आणि असं काम करत असताना इकडे एका दिवशी पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी, केशव भट्ट दर्शनासाठी मंदिरात गेले पंढरपूर येथे. इकडे विठ्ठल माऊली श्रीखंडाच्या रूपात पाणी वाहत आहे आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी केशवराज भट्ट तिथं गेलेले आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेतले आणि आनंदानं दर्शन घेऊन त्या रात्रीच्या घरी जाऊन रात्री झोपी गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले आणि सांगितले, हे केशवा, तुझी भक्ती पाहून, तुझी श्रद्धा पाहून मी तुला प्रसन्न झालेला आहे आणि तू इथे काय मंदिरामध्ये माझं दर्शन घेतोस? तू माझं दर्शन घेण्यासाठी मी इथं पंढरपूरमध्ये, मी तुला इथं दिसणार नाही, मी इथं नाही. मी एका भक्ताच्या घरी, माझा अत्यंत प्रेमळ असा जिवलग भक्त आहे, त्या भक्ताच्या घरी मी आहे आणि तिथं तू मला भेटण्यासाठी ये. आणि तुला जर भेटायचं असेल सजीव रूपामध्ये, मानव रूपामध्ये जर तुला मला भेटायचं असेल तर तू पैठणला ये. आणि या पैठण गावामध्ये मी एकनाथाच्या घरी श्रीखंड्या या नावानं नौकर बनून मी काम करत आहे, तू तिथं ये आणि माझं दर्शन घे. असं सांगितल्यानंतर केशव भट्टांना खूप आनंद झाला आणि माझा परमात्मा पांडुरंग इथे नाही मंदिरामध्ये आणि मला दर्शन झालेलं नाही आणि मला जे स्वप्नात दृष्टांत झालाय तो खरा आहे का असं समजून त्याच सकाळी त्यांनी पैठणची वाट धरले. आणि असं करता करता पैठण नगरीमध्ये आले आणि जणू कैलासासारखी पैठण नगरी दिसायला लागली. सुगंध असा चंदनाचा यायला लागला, पांडुरंगाचं भजन ऐकू यायला लागलं आणि केशव भट्टांना आनंद झाला. आणि माझा विठ्ठल कुठं असेल, माझा पांडुरंग कुठं असेल आणि मला जे स्वप्नात सांगितलंय ते खरं आहे का आणि मला खरंच परमात्मा पांडुरंग भेट देतील का, ह्या आशेनं इथं तिथं हुडकायला लागले. भरपूर अशी गर्दी झालेली त्या पैठण गावामध्ये. एकनाथ महाराज जे काही अभंग लिहित होते, प्रवचन कीर्तन सांगत होते, याच्यासाठी भरपूर भक्त यायचे. असं करता करता विठूला आणि गणूला केशव भट्ट भेटले आणि त्यांना विचारलं की बाबा, इथं श्रीखंड्या नावाचा एक नौकर आहे आणि त्या एकनाथ महाराजांच्या घरी राहतो, ते घर कुठं आहे आणि श्रीखंड्या कुठं आहे मला सांगसाल का? असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितले विठू आणि गणूनी की ते आमचा मित्रच आहे आणि इथं पाणी भरण्याचं काम करतो, वाडा स्वच्छ झाडतो. असं म्हणल्यानंतर कंठ दाटून आला केशव भट्टांचा आणि केशव भट्टांना वाटायला लागलं माझा देव किती दयाळू आहे, माझा देव परमात्मा पांडुरंग किती दयाळू आहे. वर्षानुवर्ष पाणी वाहायला लागलंय आणि एखाद्या भक्ताच्या घरी नौकर बनून राहून त्यांच्या घरचे काम करायला लागले. परमात्मा पांडुरंगा, तू कुठं आहेस आणि माझं स्वप्नातलं दृष्टांत खराच होईल आणि खरा होऊ दे आणि मला देवाचं दर्शन होऊ दे. या आशेने पळत सुटले आणि एकनाथांच्या घरासमोर आले. एकनाथ महाराजांचा वाडा काही खूप मोठा नव्हता, साधं सुद्धा त्यांचं घर होतं. आणि त्या घराजवळ आल्यानंतर श्रीखंडाला शोधायला लागले केशव भट्ट. श्रीखंडा काही दिसेनासे झाला आणि गिरिजा माता समोर होत्या आणि केशव भट्ट विचारायला लागले की इथं श्रीखंड्या नावाचा कुणी आहे का? असं म्हणत असताना श्रीखंड्या नव्हता. असं करत करत सगळ्यांना बोलत बोलत ज्या वेळेला केशव भट्ट श्रीखंड्याला दिसला, श्रीखंड्याच्या मनात आलं बाबा आता की केशव भट्ट इथं आलेले आहेत आणि आपलं आता सगळंच काही भांडं उघडं पडणार. आपण खोटं बोलून देव आहे असं आपण सांगितलं नाही, पण आता हे केशव भट्ट सगळा दृष्टांत तिथं सांगणार. या विचारात देवाने तिथं थांबले आणि मग ते केशव भट्टाला दिसल्यानंतर तेवढ्या गर्दीतून धावत पळत श्रीखंड्याकडे केशव भट्ट जायला लागले आणि गेल्यानंतर सांगितले की हे श्रीखंड्या, तू श्रीखंड्या नाही आहेस, तू देव आहेस
असं म्हणल्यानंतर गिरिजा माता आपल्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. गिरिजाबाई एकनाथांची पत्नी आणि एकनाथ महाराज प्रवचन करत होते. त्यावेळेला ज्या वेळेला केशव भट्ट जोरजोरात म्हणायला लागले, हे पांडुरंगा परमात्मा, तुम्ही तिथे मंदिर सोडून इथं आलेला आहात आणि इथं नौकर बनून तुम्ही पाणी भरत आहात, एवढे सगळे कामं तुम्ही करत आहात, धन्य आहे धन्य आहे असं म्हणून त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालत असताना त्यांचा आवाज खूप घुमायला लागला. आकाशवाणीसारखा आवाज घुमायला लागला आणि देवाला वाटलं की बाबा आता हे सर्व काही मला ओळखतील असं समजून देवाने अंतर्धान पावले आणि गुप्त झाले. केशव भट्ट तिथंच रडायला लागले, हे देवा तुम्ही काय केलात? मला मानव रूपामध्ये दर्शन देतो म्हणून मला वचन दिलात आणि इथून निघून गेलात, हे कसं झालं? असं सांगत असताना शोककळा तिथं पसरली आणि गिरिजाबाईमधून आल्या आणि म्हटल्या, हे माझ्या घरचं सगळं काही काम देवानं साक्षांत पांडुरंगाने माझ्या घरचे काम केले. मी नाही ते कामं देवाला लावले, पाणी भरणं एवढं काम करायचा, श्रीखंड्या एवढं काम करायचा आणि साक्षात पांडुरंग परमात्मा इथे होते. असं म्हणल्यानंतर दोघे पती पत्नी एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई टाहो फोडून रडायला लागले. हे पांडुरंगा दर्शन दे, मला दर्शन दे, एवढं काम केलास, सगळं हक्काने तू काम केलास माझ्या पोटच्या मुलासारखं, पण मला दर्शन घडलेलं नाही आणि तू काही करून मला दर्शन दिलंच पाहिजे. तू जर नाही दर्शन दिलास तर इथंच मी दगडावर माझं मस्तक आपटून मी जीव देईन असं विचार दोघा पती पत्नीनं केल्यानंतर पांडुरंगाचा फक्त आवाज आला आणि त्यांनी सांगितले, हे एकनाथा, तू ज्या ज्या ठिकाणी कीर्तन करशील त्या त्या ठिकाणी मी तुझ्या वाणीमध्ये तुझ्या पाठीशी मी आहे. तू कीर्तन कर, प्रवचन कर, तिथं तिथं मी तुझ्या सोबत आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि मी इतके दिवस जे तुझ्या घरी काम केलो, तुझी सेवा केली, फक्त तुझ्या भक्तीला पाहून मी प्रसन्न झालो आणि तू माझा खरा भक्त आहेस असं सांगून आकाशवाणी पद्धतीने आवाज आला. केशव भट्टांनी सुद्धा दर्शन घेतले आणि सर्वांनी आनंदानं विठ्ठल 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 या गर्जना करायला लागले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम असं भजन करायला लागले आणि विठ्ठल चरणी साष्टांग दंडवत आणि गिरिजा मातेच्या आणि एकनाथ महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत केशव भट्टांनी घेतला आणि पंढरपूरला गेले. अशाच पद्धतीने परमात्मा पांडुरंग ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ सुद्धा आपल्यासाठी आपण मारलेल्या हाकेला धावून येणारी आपली स्वामी आई म्हणजेच पांडुरंग परमात्मा. सर्व दैव एकच, अवतार मात्र वेगवेगळा. याच पद्धतीने भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून सांगणारे आणि आपल्या भक्तासाठी नौकर बनून त्यांच्या घरी राहणारे विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.